246 नगर परिषदा तर 42 नगर पंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत। निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अनेकांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे। राज्यातील 288 नगरपालिका, नगर परिषद आणि त्याचबरोबर नगर पंचायतीचे निकाल आज जाहीर केले जाणार आहे। तर यापूर्वी 2 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचं मतदान झालं होतं आणि त्यानंतर काही कारणास्तव पुढे ढकललेल्या राज्यातील उर्वरित 23 नगरपालिका आणि नगर परिषदांचे काल मतमोजणीची प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आजचा दिवस, ज्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे आज या निवडणुकांमध्ये मतदार राजा आपला कौल नेमका कुणाला देतात, राज्यात सर्वात मोठा पक्ष या निवडणुकांमध्ये नेमका कोण ठरतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडूनही सुरू होती। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी कोकणातील आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे सध्या जोडले गेलेत। रवींद्र, आपण पाहतोय यंदाची ही जी निवडणूक होती ती खरं तर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची मानली जात होती। जरी स्थानिक निवडणूक असली तरी मात्र राज्यातील काही राजकीय नेत्यांमध्ये कोकणात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं। आज मतमोजणी आहे, कसं एकंदरीत वातावरण? अंकिता, जर आपण बघितलं तर जिल्ह्याचा कोकणचा जो नगराध्यक्षांचा कौल आहे तो कुठल्या पक्षाला मिळणार याचा फैसला आहे तो थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। रत्नागिरीचं जर चित्र आपण पाहिलं, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या जी निवडणुका झाल्या त्यासाठी मतदान झालं। जवळजवळ 200 मतदान केंद्रावरती 68% मतदान झालं होतं। मतदानाचा टक्का आहे तो थोडा कुठेतरी घसरलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। सध्या आपण रत्नागिरीतलं जर चित्र बघितलं तर रत्नागिरीतले जे मोठे दिग्गज नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा पाहायला लागलेली आहे। थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे। आणि तळ कोकणातलं जर चित्र आपण बघितलं तर तळ कोकणामध्ये राणे विरुद्ध राणे असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि कोकणातलं एकंदर परिस्थिती आपण जर बघितली तर महायुतीतली जी धुसघूस आहे, फुटाफूट आहे, ही समोर आली होती। त्याच्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना अशा काही ठिकाणी हे जे उमेदवार आहेत ते लढतीसाठी उभे राहिलेले आहेत। त्यामुळे काहीच वेळामध्ये चित्र आहे ते निवडणुकीचं स्पष्ट होणार आहे। अंकिता, निश्चित ज्या पद्धतीनं खरं तर रवींद्र आपण पाहिलं तर बोगस मतदाराचा प्रश्न असेल, त्याचबरोबर दुबार मतदार असतील, हे सगळे मुद्दे या निवडणुकांमध्ये कळीचे मुद्दे ठरले आणि आज मतमोजणी होतीये। एकंदरीत प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कशा पद्धतीनं काळजी घेतली आहे? जिथे जिथे मतदान केंद्रावरती मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी पोलीस फौजफाटा आहे तो तैनात केलेला आहे। जिथे स्ट्रॉंग रूम आहे तिथे SRP आहे आणि पोलिसांनी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणीची जी वाहतूक आहे या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। आणि जे उमेदवार जे उभे आहेत हे बरोबर मतमोजणीच्या केंद्रापासून त्यांचे कार्यकर्ते 200 मीटरवरती त्यांना उभे राहण्याची जागा आहे। प्रत्येक पक्षाला वेगवेगळी दिलेली आहे। जरी महायुती असेल तरी काही ठिकाणी पक्ष मात्र फुटीला गेलेला आहे। त्यांचे नेते सुद्धा फुटलेले आहेत। उमेदवार सुद्धा काही ठिकाणचे आहेत ते बंडखोरी करून पक्षाच्या विरोधात उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंकिता, रवींद्र, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ह्या निवडणुकांमध्ये राणे विरुद्ध राणे असेल, त्याचबरोबर भाजप शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढले। आज जो निकाल लागेल त्या निकालावरती आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये या राजकीय पक्षांचं कुठेतरी समीकरण एक ठरू शकतं। अंकिता, जर बघितलं तर आजचा निकाल नक्कीच आहे, कारण नगराध्यक्ष जो आहे तो थेट जनतेतून नगराध्यक्ष आहे तो निवडला जाणार आहे। त्यामुळे चुरशीची लढत आहे काही ठिकाणची, तर काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचा रिझल्ट आहे तो आपल्याला पाहायला धक्कादायक रिझल्ट आहे तो पाहायला मिळणार आहे। राजकारणाची समीकरणं इथून तर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून सुरुवात होते। आता जिल्ह्याचा पक्ष कोणता सर्वात मोठा पक्ष ठरणार हे आताच्या थोड्याच वेळाच्या निकालानंतर आपल्याला कळणार आहे। जसं की आपण म्हटलं तळ कोकणामध्ये भाजप आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना याच्यामध्ये अंतर्गत धुडगूस आली। त्याच्यामध्ये निलेश राणे किती जागांवरती वर्चस्व मिळवतात हेही पाहायला लागणार आहे आणि त्याच्यावरूनच कोकणातलं राजकीय पक्ष हा कुठला समजला जाणार आहे याचं सुद्धा भवितव्य काही तासातच ठरणार आहे। निश्चित अंकिता, रवींद्र, त्यामुळे या निकाला संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आज निकाल लागतायत।
तर यावेळी राज्यातील विविध राजकीय समीकरण या निवडणुकांमध्ये बदलल्याचं पाहायला मिळालं होतं. नेमका मतदार राजा आता कुणाला कौल देतो हे अगदी काही वेळातच स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. 10 वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात होईल.